गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु सकाळपासून मुंबईमध्ये अधूनमधून जो आहे तो मुसळधार पाऊस पडतोय। आता सध्या मी दादर परिसरामध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की रिमझिम पावसाला जे आहे ते दादरमध्ये सुरुवात झालेली आहे आणि आजचा आणि उद्याचा दिवस मुंबईमध्ये अशाच स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज जो आहे तो अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचसोबतच पुढील 3 ते 4 दिवसांचा संपूर्ण राज्यात देखील पाऊस असेल असा देखील अंदाज जो आहे तो हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे। वाऱ्याचा वेग जो आहे तो ताशी 30 ते 40 किमी पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। गेले 2 आठवडे जर पाहायला गेलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते ऊन पडलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं। पावसाने विश्रांती घेतली होती, परंतु आज आपण पाहतोय की सकाळपासून अधूनमधून जे आहे ते पावसाच्या मोठ्या प्रमाणात सरी जे आहे ते मुंबईमध्ये येत आहेत। त्यामुळे पावसाने मुंबईमध्ये जे आहे ते हजेरी लावलेली आहे। आज आणि उद्या मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। दादर परिसर असेल किंवा अंधेरी आणि बँड्रा परिसर या परिसरात देखील मध्ये सकाळपासून जे आहे ते पावसाने हजेरी लावलेली आहे। कॅमेरामन प्रेम म्हात्रेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।